विद्यार्थ्यांनो, आपण कोणत्या देशात राहतो? भारत देशात राहतो. मग आपल्या भारताचे शेजारचे देश कोणते हे आपल्याला माहित पाहिजे की नको? होय ना. तर आज आपण आपल्या भारताच्या शेजारील देश कसे लक्षात ठेवायचे हे या वाक्यावरून पाहणार आहोत. बघा मी कोणतं वाक्य लिहिले फळ्यावर, वाचा सगळ्यांनी. श्री ने बचपन में MBA किया. यातील ने अक्षर आणि किया हा शब्द हा वगळायचा. मग किती अक्षर शिल्लक राहिलीत बघा? मोजूया बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षर शिल्लक राहिलीत. म्हणजे आपल्या भारता शेजारील देश किती आहेत? 9. हे 9 देश भारताची समुद्र सीमा आहे त्याला धरून हे सगळे 9 देश आहेत. मग आता हे देश नेमके कोणते? तर पहा, पहिलं अक्षर कोणतं आहे? श्री. श्री वरून कोणता देश? अगदी बरोबर, श्रीलंका. नंतर ब वरून व्हेरी गुड, बांगलादेश. च चीन. हुशार आहात रे. प वरून बघा कोणता देश आहे? छान, पाकिस्तान. न वरून नेपाळ. म वरून म्यानमार. हा पण आपल्या भारताच्या शेजारचा देश आहे. पुढचं एम वरून मालदीव. तुम्हाला माहित आहे का रे, मालदीव आणि श्रीलंका ही बेट आहेत. बेट म्हणजे त्यांच्या चारी बाजूला काय आहे? पाणी आहे, समुद्र आहे. आलं लक्षात? बी वरून भूतान पण हा एक छोटासा देश आहे. आणि ए वरून अफगाणिस्तान. बघा एकूण किती 9 देश झाले की नाही? मग लक्षात राहतील, कारण की इयत्ता 6वीला सुद्धा तुम्हाला हे देश अभ्यासायचे आहेत आणि पुढे स्पर्धा परीक्षांना सुद्धा तुमच्या हे उपयोगी पडण्यासारखं आहे. त्यामुळं हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कोणतं वाक्य सगळ्यांनी वाचायला एकदा? श्री म्हणजे ब म्हणजे च प न म म बी आणि ए फॉर लक्षात आले सगळ्यांचे हे वाक्य? ओके, थँक्यू.